तर सध्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या कामांवरून अनेक नाशिककर त्रस्त आहेत। अशातच कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरचं प्रकरण समोर आलं। एक दोन नव्हे तर तब्बल 590 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर निघाल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला। मात्र जेव्हा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या तेव्हा आणखी एक धक्का बसला, कारण यातला एक आरोपी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक निघाला। पुढे काय झालं बघूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। 10 ऑगस्टला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली। अर्थात कारणही तसंच होतं। कुंभमेळ्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी तब्बल 591 कोटींची बनावट वर्क ऑर्डर काढण्यात आली। वर्क ऑर्डर आहेत त्याच्यावर आणि फ्लॅट कन्स्ट्रक्शनचे बेडाम यांचं नाव आहे। ते डिजिटल सेवेमध्ये फक्त यस केलेलं आहे। आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण बेडामांचं नाव नसतं तेव्हा ते देत नाही। त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे। अतिशय कठोर कडक कारवाई याची केली जाईल की पुढे पुढे धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू। सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून ते सगळे त्यांच्यावर लावू। गिरीश महाजनांनी विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला। पोलिसांनी देखील लागलीच तपासाला सुरुवात केली आणि बनावट वर्क ऑर्डर काढणाऱ्या ठकसेनांच्या जोडगोळीला बेड्या ठोकल्या। 591 कोटींची बनावट वर्क ऑर्डर काढून त्याच्या मोबदल्यात अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारे हे आहेत तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला। एकाचं नाव आहे तनय महाजन तर दुसऱ्याचं नाव आहे नरेंद्र महाजन। आता यातला तनय महाजन निघाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचा दूरचा नातेवाईक। तनय हा महाजनांच्या चुलत काकांचा नातू आहे, त्यामुळे साहजिकच गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि त्या प्रश्नांची उत्तरं देताना गिरीश महाजनांनी तनयवर गॉन केसचा शिक्का मारलाय। एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत। काय नाव तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत। त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोडून निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे। त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। गेल्या 2 दिवसांपासून कुंभमेळ्याच्या कामांसाठीच्या बनावट ऑर्डरचं प्रकरण राज्यभरात गाजतंय। मात्र त्यात आपल्या भाऊबंदकीतला देवटा आरोपी निघाल्यानंतर गिरीश महाजनांनी आरोपी तनयच्या वडिलांना फोन करून जाब विचारलाय। भाऊंनी मला ते सांगितलं की त्याला अटकवलंय म्हणे, आता त्याला मोकळा होऊ द्या। त्याला नेले, अटक करून नेले बुवा असं। आणि हे भाऊ बोलले की सोबत निभा तुम्हाला हे असं वागणं वगैरे तुम्हाला रागवले मला, लक्ष दिलं नाही बा मुलाकडे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक तनय महाजन हा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपी आहे आणि या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। 12वी पर्यंत शिक्षण झालेला तनयला त्याच्या वडिलांनी हार्डवेअरचं दुकान टाकून दिलं, मात्र तो दुकानात बसत नसल्यानं दुकान बंद करण्याची वेळ त्याच्या कुटुंबावर आली आणि मित्रांसोबत मुंबई पुण्याला हिंडणं हाच तनयचा उद्योग झाला होता अशी तक्रार तनयच्या वडिलांनी केली आहे। आता या बनावट वर्क ऑर्डर काढणाऱ्यांनी नेमकी काय शक्कल लढवली होती हे स्वतः गिरीश महाजनांकडून जाणून घेऊया। वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण बेडामांचं नाव नसतं तेव्हा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही। आणि याच्यावर QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही आहे। या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे। त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे, पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे। आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे मला थोडं डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली, मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? तर म्हणे नाही। म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणे, त्याने मला खूप म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, त्या शासनाच्या वर्क ऑर्डर पण त्या हुबेहूब तसेच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तसेच छापलेल्या आहेत।
आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. दरम्यान या प्रकरणावरनं विरोधकांनी कुंभमेळा नियोजनावरच सवाल उपस्थित केले. 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर्सचं वृत्त समोर आलंय. या सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांची नावं पुढे येत असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जनतेच्या श्रद्धेचा वापर करून सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास? मंत्री महोदय यांनी तर नातेवाईकांपासून हात झटकले, कारवाई करा सांगत आहेत. पण या वर्क ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार प्रशासन काय करत होतं? कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल? या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष यंत्रणेमार्फत व्हायला हवी. कुंभमेळा श्रद्धेचा आहे, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांच्या तिजोरी भरण्यासाठी नाही. नाही, एवढे आता वर्ष कुंभमेळा चालू आहे, एवढे दशक चालू आहे. आपण पाहतोय कुंभमेळा अनेक झाले तिथे. मला वाटतं 17 की 18 साली पण झालं होतं, 15ला झालं होतं, तेव्हा पण हेच मुख्यमंत्री होते. पण आता जे काही त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे की अयोध्येमध्ये चंदा चोरी जशी झाली तशी इथे कुंभमेळ्यामध्ये मला वाटतं किती 35 की 40 हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेत कोणाला? ठराविक कोटी, मला वाटतं 290 कोटी जर दाखवलेत कुंभमेळ्याचे दिलेले आहेत. महापालिका की प्राधिकरण सांगते आम्ही नुसते 102 कोटी पाहिलेले आहेत. मधले हे पैसे गेले कुठे? तर ह्याला उत्तर कोण येणार? आणि असं जर दत्तक एक शहर मुख्यमंत्री घेत असतील तर कुठचंही शहर दत्तक न घेतलेलं बरं मुख्यमंत्र्यांनी. जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की कुंभमेळ्याला सुद्धा असे चोर घुसले असतील तर हे धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत, हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत. कुंभमेळा हा आनंद पर्वचा उत्सव असतो. इथं पाप धुण्याकरता लोक येत आहे, हे पाप करतायत. या पाप्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 22,425 कोटींचा व्यापक विकास आराखडा मंजूर करण्यात आलाय. आता एवढ्या मोठ्या गंगाजळीतले काही थेंब आपल्या झोळीत पडावेत म्हणून नक्कीच अनेक जण धडपडत असतील. त्यासाठी खिस्से ओले आणि गरम करण्याची अनेकांची तयारी असेल. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामात सूर्यप्रकाशाएवढी पारदर्शकता ठेवण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे. जो कोणी भ्रष्ट मार्गाने जनतेच्या श्रद्धेचा बाजार मांडेल त्याचं पाप कुंभमेळ्यात कितीही डुबक्या मारून धुतलं जाणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.